त्या मैत्रिणींना माझा नमस्कार. तुम्ही आज माझं आमंत्रण स्वीकारलं त्याच्याबद्दल तुमचा सगळ्यांचा धन्यवाद मैत्रिणी. मी आता सगळ्या मैत्रिणींचा औक्षण करते. आज माझ्या घरी माझ्या सगळ्या प्रिय मैत्रिणी आलेल्या आहेत. मला खूप आनंद होत आहे. तुम्ही सगळ्यांनी वेळ काढून माझ्याकडे आलात, फराळासाठी जमलात, यासाठी तुमचं मनापासून स्वागत. तुमच्या येण्याने घर भरून गेलं आणि माझं मनही आनंदाने भरून गेलं. तुम्ही सगळ्या माझ्यासाठी परिवारासारख्याच आहेत. आज आपण सगळ्या मिळून छान गप्पा, हसणं, खेळणं आणि फराळाचा स्वाद घेऊ. तुम्हा प्रत्येकीचं मनपूर्वक आभार. आणि चला तर मग आता सुरू करूया सुंदर कार्यक्रमाला. आज फराळाचा बहाणा आहे, पण खरी मजा आहे आपली गप्पा, हसणं आणि एकत्र वेळ घालवणं. चला तर मग फराळ सुरू करूया. आज आपण सगळ्या मिळून फराळाचा आनंद घेऊ. प्रेमाने बनवलेले सगळे पदार्थ काही कमी जास्त झाले असेल तर मोठ्या मनाने माफ करा. चला मग हसणं खेळणं फराळ करूया. आता आम्ही सर्वजणी सगळ्या मैत्रिणी माझ्या गेम खेळणार आहे आणि मग मी बनवलेला फराळ तुम्हाला आवडेलच, तर तुम्ही त्याचा आनंद घ्या. आणि याच्यातच आपली दिवाळीची मजा करायची. आणि दिवाळी हा सण असा आहे सगळ्यांना गोडवा देणारा, सगळ्यांना प्रेम देणारा, आणि आपली सगळ्यांची कशी एकी आहे त्याच्यामुळे आपण कसं सगळं प्रेमाने एकत्र येतो, म्हणून आपली एकजूट आहे. मग याच्यामुळे आपलं प्रेम वाढतं एकमेकाचं. आता ह्या कुठं राहतात, लांब राहतात, तरी पण आपलं प्रेम झालं ना बोलण्यामुळे, आणि सणामुळे आपण सगळ्यांना बोलवलं. म्हणून आता सगळेजण माझ्या घरातल्या फराळाचा आस्वाद घ्या. आमच्या ह्या सगळ्या मैत्रिणींची खूपच एकोपा आहे, त्यामुळे आम्ही सर्वजण भरपूर एन्जॉय करतो, भरपूर एकमेकांची चेष्टा करतो. त्याच्यात आम्हाला खूप आनंद वाटतो. या माझ्या मैत्रिणी, आम्ही दोघी जणी सकाळ संध्याकाळ फिरायला जातो आणि आम्ही यांना खूप हौस आहे सगळ्या गोष्टींची, म्हणून मी यांच्याबरोबर सगळ्या एन्जॉय करते. थँक्यू. मैत्रिणींचा फराळाचा कार्यक्रम झाला. आता आम्ही गाणे गोष्टी केल्या, गप्पा केल्या. आता हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.